मी जयमाला धानोरकर. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. सर्व शिक्षकांना मी हार्दिक शुभेच्छा देते. डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये तामिळनाडूमध्ये तिरुतानी या गावी झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव वीरास्वामी होतं. त्यांच्या आईचं नाव श्रीमती सीतामा होतं आणि त्यांचं शिक्षण BA MA झालेलं होतं. त्यांनी पुस्तकंसुद्धा लिहिलेली होती. नंतर ते एक आदर्श शिक्षक आणि प्राध्यापक सुद्धा राहिलेले होते. त्यांचं लग्न वयाच्या 17व्या वर्षी झालं होतं. ते उपराष्ट्रपती होते. भारतीय गणतंत्र दिवशी दुसरे राष्ट्रपती झाले होते. आणि त्यांना असं वाटत होतं का माझा एकट्याचा वाढदिवस न करता सर्व शिक्षकांचा वाढदिवस झाला पाहिजे आणि सर्व शिक्षकांना मान सन्मान आदर हे मिळालं पाहिजे. आणि आज असं होत आहे का विद्यार्थी शिकत असतो आणि शिक्षक शिकवित असतो. जसं कुंभार मडकं बनवते आणि मातीला आकार देते, तसं शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतो. माझी शिक्षिका म्हणून मी एक सांगते, माणसाच्या जीवनामध्ये यश आणि अपयश येत असते, सुख दुःख हे असतेच. तर अपयश आल्यानंतर माणसाने कधी खचून जाऊ नये. समोरची वाट बघायची. ज्यावेळेस आपण लहानपणी शाळेमध्ये जात होतो त्यावेळेस आपल्याला अपयश येतच होतं, पण आपल्या मनामध्ये ते विचार नव्हते अपयशाचे. ज्यावेळेस शिक्षक सांगत होते, अरे आडवी रेष कर, उभी रेष कर, लिही, वाक्य लिही, शब्द लिही, पण ते आपण कसं आपल्याला माहिती होतं, लिहिताच येत नव्हतं आपल्याला. कधी कधी आडवी रेष काढात आडवी रेष जमत नव्हती, तिरपी रेष काढात तिरपी रेष जमत नव्हती, लंबी रेष काढात उभी रेष काहीच जमत नव्हतं. परंतु ते आपल्याला समजतच नव्हतं, कारण की विचारधारणाच आपली तशी नव्हती अपयशाची. आपण फक्त समोर जायचं समोर जायचं समोर जायचं ही वाट आपण पकडत होतो. परंतु आता कसं झालेलं आहे, अपयश आल्यानंतर खचून जायचं नाही, समोरची वाट बघायची आणि समोर चालत जायचं. ध्येय समोर राहते आपल्याला. त्याच्याचमुळे मला पुन्हा एक वेळा असं सांगायचं आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे, 2 नाणी असते. 2 नाणे असल्यानंतर एका नाण्याचं एक नाणं आपण भाकरीसाठी ठेवायचं आणि दुसरं जे नाणं आहे ते पुस्तकासाठी ठेवायचं. कारण की भाकर आपल्याला जगवणं शिकवते आणि पुस्तक आपल्याला जगायचं कसं हे शिकवते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ते सांगितलेलंच आहे आपल्याला का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो प्राशन करून ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. एवढं महामानवांनी एवढे मोठे विचार दिलेले आहे, एवढे संतांनी असे विचार दिलेले आहे. डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली एवढे विचारांनी सांगितले का बा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि आपल्या मनामध्ये कधीही निगेटिव्ह विचार आले नाही पाहिजे. पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक विचार, नकारात्मक विचार येऊच द्यायचे नाही. पॉझिटिव्ह विचार आल्यानंतर आपण नेहमी विचारांची चालना करत असतो. विचार आपल्यापर्यंत येते आणि आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो. हेच ते एक ज्ञान मार्ग आहे, ज्ञान गंगा आहे. दुसऱ्यापर्यंत जो व्यक्ती पोहोचवत असतो तो एक दिवस कुठं ना कुठं सफल होत असतो. ध्येय मोठं असते त्याचं, जिद्द असते त्याच्यामध्ये आणि जिद्द असल्यानंतर तो शिक्षक कुठेही पोहोचू शकतो.
त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद.